डॉक्टरने 8-9 दिवस आरामच करायचा. कमराला खूप त्रास होतो, पोटात पण आग होती, पण आता बरं आहे. पोटात जरा तब्येत चालते बरी, उठायला चालायला खूप त्रास होतो. तुम्ही 4 उपोषण केले, तर चौथ्या उपोषणाअंती देखील मराठा समाजाच्या हाती काय पडलं असं तुम्हाला वाटतं? कारण आश्वासनापलीकडे काही पडलं असं दिसत नाही सध्या तरी. नाही, ते बरोबर आहे, पण आंदोलक म्हणून समाजाचं इमानदारीनं काम करताना शेवटी आंदोलन करावं तर लागणार आहे, संघर्ष तर करावंच लागणार, त्याशिवाय मिळणार पण नाही. त्यांनी आता खात्रीला 1 महिन्याचाच वेळ घेतला. आम्ही 15 दिवस देत होतो, तसं तर आम्ही 1 दिवस पण देणार नव्हतो. पण ठीक आहे, सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना 1 महिन्याचा वेळ दिला आहे. आणि ते म्हणले ना, असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे, कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे, ती जबाबदारी आमची, कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे. त्याच्यासाठी 1 महिन्याचा वेळ एवढ्या वेळेस द्यावाच लागेल. शब्द असे होते, कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचं, कायमचं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं हे शब्द होते, म्हणून 1 महिना वेळ दिला. कशाला उगाच गडबड करायची म्हणलं, दिलं परत त्यांनी मला उडालं. आम्ही म्हणलो होतो कायद्यात टिकणार नाही, मग तुम्ही कायद्याच्या कसोटीवर टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे होता, म्हणून दिला दादा. काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते, त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये. नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिले? नाही, आश्वासन तेच, फक्त एकच सांगितलं मी त्यांना, ते दगी फटकी होऊ देऊ नका. आता मला, माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही आहे, या रस्त्यावर आम्हाला उतरू नका. त्याला जबाबदार तुम्ही असणार, सगळे राजकीय पक्षाचे नेते. त्यामुळं आमचा हक्काचा आम्हाला आमच्या गोरगरिबाचे पुढं आरक्षण देऊन मोठे करायचे, हेच ध्येय पहिल्या दिवसापासून आज 10 महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार. मी नाही दिलं, मग त्यांनी जाहीरच सांगितलं, विधानसभेला ताकदीनं आम्ही 4-5 समुदायाचे बांधव म्हणजे समाज आम्ही मात्र विधानसभेत उतरणार. एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना, तुमचं सरकारशी काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटी बंद केली आहे का, चौकशी का काय झालंय, थोडंसं स्पष्ट करा ना. खास करून फडणवीसांसोबत बोलणं झालंय ना याबाबत? हो, मी कालच सांगितलं, त्यांनी सांगितलं बरोबर. त्यांचे आमदार आले होते राऊत साहेब, त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं. आम्ही 2-4 घंटे बोललो. ते एसआयटी रद्द करणारे, रद्द केली म्हणले ती, पण पुढच्या याच्यात काय तारीख संपली म्हणले तिची, असं म्हणले तिची तारीख संपली, त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत. की याकडे शब्द वापरला आता मायाने ध्यानात राहिला ते बंद करणार आहेत म्हणे. म्हणून त्यांच्या हातात माहीत पाहतो, म्हणलं मग सांगा तुम्ही. मग त्यांनी पण सांगितले, आपल्या कॅमेऱ्यात ते कैद बी झालेलं आहे आणि मला हे सांगा, म्हणलं सांगू का, मग मी सांगून टाकलं असं असं एसआयटीच्या बद्दल, केसेसबद्दल. आंतरराष्ट्रीय आमच्या आई बहिणीवरती केसेस झालेल्या आहेत, महाराष्ट्रातल्या पोरावर झालेल्या आहेत, आणि विशेष म्हणजे सगळ्या सोयीची अंमलबजावणी. फडणवीस यांनी स्वतः सांगितलं का एसआयटी संपली, आम्ही थांबवली, किंवा शब्द होता त्यांचा, फडणवीस साहेबांचा. मी कालच सांगितलं, बिलकुल कधीला पण ठेवतो. बोलले का? मी कालच सांगितलं, सांगू का, एवढा शब्द वापरला मी त्या आमदार साहेबांना, सांगू का मग का तुम्हाला 1-2 दिवस लागत आहेत, तर ते म्हणले नाही, लगेच सांगून टाका. तेच म्हणले, आपलं तिथं आलं की ना, ते स्वतः म्हणले आता रद्द केली का शेंगा आणल्या माहीत नाही. पण हे पण एक मूळ कारण होतं ना यावेळेस, म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं. कोणचं? थोडं एसआयटीची जी तुमची मागणी होती, मागणी ती निर्णायक होणार नाही चौकशी, हा अन्याय आहे, जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर हे जे सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया ना? नाही, हां, यासाठी माझी मागणीच नाही, सगळ्या सोयऱ्यांची. पण ते त्यांनी विषय काढला, मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला नाही, सरकारसमोर पण नाही ठेवला. मी समाजासाठी भोगायला तयारी, पण समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं गुंतवलं जाणार आहे, जाणून बुजून खोटं षडयंत्र करून, ते यासाठीचं काय, त्यावेळेस असं समाजाने विचारलं. कारण माझं मी कधीच ओढत नाही, माझ्या समाजाची बाजू ओढते.
मग त्यांनी बोलायची पण सुरुवात केली, ती रद्द केली. काय करणार आहेत, आता काय खरं काय केलंय पत्र कोणाच्याच हातात नाही, माहीत नाही. पण जे खरं आहे ते राऊत साहेब बोला म्हणले सांगतात. याआधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे, बसायचे, चर्चा व्हायच्या, निष्फळ व्हायच्या, लांबत जायचं. काल जादूची कांडीच फिरली आणि जरांगे पाटील खूप लवकर कन्व्हिन्स झाले. नाही, शब्द तसे होते. मी शब्दावर लक्ष देतो, मी घाई गडबड नाही करीत कधीच. मी शब्दावर लक्ष देतो. मला राजकारणाकडे जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं, तर सावध करत तुम्ही सरकारला की मला माझ्या समाजाला जायचं नाही. त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचं, मराठा आणि कुणबी कायदा करण्यासाठी नोंदी ते टिकवायचे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकवायची, हैदराबादचं गॅजेट टिकवायचं आहे, हैदराबाद संस्थांचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंट हे आम्हाला टिकवायचं आहे. मग कायद्याचं कसं टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज व्हायला पाहिजे म्हणून वेगळे शब्द तसे होते. मग आता आम्ही 10 महिने झालं लढतो आणि मग थोडी गडबड करू ते का पुन्हा उडवायचं, पुन्हा समाजाला लढायला लावायचं का, त्यापेक्षा राहू द्या ना महिना. ह्या विचाराने म्हणजे सखोल आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्याला हा म्हणलेला आहे आणि समाजाला विचारून हा म्हणलेला आहे. हॉटेल संजय सोयरेचं त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो, पुन्हा कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटतंय का विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं? त्याच्यावर तर आपण ठामच आहे. धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे. जर आता सगळेजण एकत्र उतरले की म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून, आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे. मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे. मग आता विधानसभेला काय करायचं, लढायचं आहे का पाडायचं आहे, काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करू, त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे, मोठा निर्णय जाहीर करणार आहे. पण आताच बघा ना, येताना जे SITच्या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो, SIT टायमाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटायला, आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले जातात. कारण समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठीची. तर गोरगरीब मराठी घरी बसवणार का? हे बाकडं न वाजवणारे संज्ञा काय असं उदाहरण सांगा. अंदाज कपा वाजले 2 जण हातात ते यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर, माझ्यावर. त्या टायमात दोन्ही हाताने टेबल हाणले होते त्या याच्यातले घरातले विधानसभेतले. दोघं तिघं असं उठून उड्या आणते ते वरून ढोल वाजल्यासारखं. पण जे नाही वाजलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठीच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला येतात. एक असा अंदाज दिसतो की ते वाजणाऱ्यातले नाही आहेत म्हणून भेटायला यायला. आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं, त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिसिजन घ्यायला पाहिजे, पण जाऊ दे, यायला लागले. शेवटी समाज मोठा आहे. मध्ये एक मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती. काय करावं? शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं. मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं असं कशासाठी? आरक्षणासाठी. सर्व समाजात तुमच्या आंदोलनातून नेतृत्व आता होतो तेव्हा नाही ना आता. वा, तुमचं नेमकं आंदोलन संपलं आहे, पण लक्ष्मण हाके तिथं वेशीवर बसलेले आहेत. आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं आहे. जर त्याचा अधिकारी त्याच्यावर बोलत नसतो कोणाला, आणि त्यांना आपण विरोधक कोणालाच मानलेलं नाही. मानलेलं नाही ते व्हायचं, त्यांना कधीच मानलेलं नाही. त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोललेलं सुद्धा नाही. एक सुद्धा आपला ते एवढं एकच आहे, खरी मराठीची काडी करून वाटोळं करणार. छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगे पाटील राज्यातील 288 उमेदवार उभे करावेत तुम्ही, आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल. मला तुम्हाला शुभेच्छा दिल्या तुम्ही.
मला कोणी आता वैद्यशीर घ्यायचं द्यायला ते बोललं की त्याला ते जमत नाही का ना तसं त्याच्यावर नाही देत मी आता. सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ. मग काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय का त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून? ओबीसीतून नाही म्हणा मग काय पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे. धक्काच लागत नाही भाऊ धक्काच लागत नाही. राहिलं कोण दादा नीट सांगत नाही भाऊ ते नीट सांगत नाही. हे बघा एवढेच वेळेस सांगता बोलायला त्रास होतो पण स्वारी एक शब्द थोडं उशीर येते. नाही ठीक आहे relax. खोटं सांगत आहे बघा ओबीसीचे 2-3 नेते ते वरचे मराठा विदर्भातला आरक्षणात गेला खानदेशचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास 70-75% पश्चिम महाराष्ट्राला गेले. मराठा राहिलेच कोणत्या आरक्षणात ओबीसी ते आहे. आता नोंदीत काही गेले कशाने विरोध करतात. माझा तर सल्ला आहे सल्ला देणं इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यांनी. राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आनंदात घेऊन टाकले तर आपली समज सुद्धा चांगली राहते. तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चाललेतच. त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे त्याच्याशिवाय सुट्टीच नाही. नसता मराठा समाजाची बैठक घेऊन 1 महिन्याच्या नंतर आम्ही डिसिजन ठरवणार 288 द्यायचे का 288 पाडायचे का आपले द्यायचे. सगळ्या तरी धर्माची बैठक येणार. मी आत्ताच बरेचसे खुलासे नाही करणार पण मी जरी रात्री इथं आलो काल माझं काम सुरू केलेलं आहे आणि समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी गेला. आमच्या याच्यावर चित्रपट एक आहे नाही त्याच्यात नाही जीव मा पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मला त्या पिक्चरात काही जीव नाही बघा माझा आरक्षणात जीव आहे मला ही लढाई लढवायची. त्यांना पण शुभेच्छा. त्यांनी आज पिक्चर लावला आहे पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा. पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे. म्हणजे मराठीचे लोक पोरं कशी आरक्षण मोठी होती त्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे तो कायम राहणार आहे. मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो. 2 पावलं मागे सरकतो 10 पावलं पुढं जातो. मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढं सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही. फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल होऊन तयारीला लागणार. यांना पाडायचं का आपले उभा करायचे 2-1 प्रकार ठरवायचं. म्हणजे पाडण्यात मजा आहे त्याच्यात मोठा विजय आहे का आपले उभा करायचे. पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही कधी? नाही मला आता 7 दिवस तो उठताच येणार नाही. आपण कसं काय मला नादच नाही खरं ते. म्हणजे सध्या मला हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आरक्षण लय महत्त्वाचं. महायुतीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार. ते माझ्यासाठीचा प्रश्न असं मी राजकीय नाहीच आहे ना. मराठा आरक्षणाचा राजकीय आंदोलनाचा महायुतीला फटका बसला होता त्याच्यानंतर प्रतिक्रिया आहे. हो ना पण मी राजकीय नाही ना त्यामुळे ते माझ्याकडे प्रश्नच येऊ शकत नाही. कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून मी राजकारणी असतो. मी सामाजिक आहे तो मार्गच नाही माझा. आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कोणीही द्या आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना दिलं रे बाबा मग मात्र पुढची रणनीती लय डेंजर असणार. पाटील काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर 100 कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असलेले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय. ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांगू? नाही सत्यतासाठीच मग मी ते हे केले की माझ्या कानावर आले. खरं असेल तर सांगा खोटं असेल तर सोडून द्या. पण आलेली माहिती खरी आहे. मी आपल्याशी 10 महिन्यापासून बोलतोय. तुम्ही चतुर माणसं आहे सगळे. कारण खोटं बोललं की तुम्ही तेव्हा जातात प्रत्येक मी बोललेलो खरं झालं. मला ऐकायला म्हणजे डीपमध्ये माहिती मिळाल्यावर मी बोललो की खरं असेल तर मला सांगा बाबा. मी घेतले असले तरी सांगा. माझ्या नावावर कुणी काही केलं असलं तरी सांगा पण माझा समाज बदनाम नको. माझ्या गोरगरीब मराठ्यांनी खरं सांगतो मला
शेतातला एक एक रुपया कष्टाचा करून कार्यक्रम केलेले, रस्त्यावरती, रोडवरती, गावात, शहरात, कुठं पण भाकरी खाल्ल्यात, मुंबईला गेलेत, उपाशी राहिलेत, साखळी उपोषण केलेत, काहींचे कंपाळाचे कुंकू पुसलेत, काहींचे बलिदानं गेलेत, काहींचे पाय मोडलेत ॲक्सिडेंटमध्ये. माझ्या समाजाचे खूप खूप हाल सहन केले. आणि कोणी जर असं करत असं समाजाच्या जीवावर, तुम्ही तुमचं किती काय कमावं त्याबद्दल आमचं दुमत नाही, कितीही कामं तुम्ही स्वतः पण माझ्या समाजाच्या जीवावर होणार असलं तर हे मात्र चांगलं नाही. ते खरं असं तर मला माहिती नाही, मात्र पण द्या. ते तुमच्या कानावर काय काय आले, कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने केलेत, तुम्ही जरी घ्यायचं तर कोण कोण नाव आहेत घ्यायचं ना, नाव न घ्यायचं नाव म्हणजे नाव घेऊन सांगा. नाही नाही ना आले आणखी ते मग आता ते बघतो म्हणले आम्ही सगळं नाव आले होतं. मी आता कालच सांगितलं सरापरापाच काय डिलेट होईल मी मग आज सोडित नाही तर दुसऱ्याचं कसं सोडित नाही सांगा. ते आणखीन आलेलं नाही पण येतील असं वाटतंय. नाही आलं ते वावरा राहीलच तसा, पण वास मात्र 100% येत. तुम्हाला कळालेलं आहे. हो, पण आता अधिकृत नसल्यामुळं मी ती चौकशी आता सरकारलाच करा म्हणणार ना, आपण दुसरं कोणाला बघा म्हणणार आहे. तेवढी चौकशी करून मला सांगा. दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस तुम्ही 3 उपोषणं केले आणि इथं येऊन थांबले त्यावेळेस फारसं कोणी असं खासदार, आमदार, मंत्री म्हणजे सत्ताधारी ते शिष्टमंडळापैकी यायचे लोक. पण आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाडून पुसून खासदार इथे येत आहेत, जे मराठ्यांनी मतदान केलेलं आहे. तुम्ही आंदोलनाचे इम्पॅक्ट आणि त्यांना असंही वाटतं की ते तुमच्यामुळे निवडून आले. नाही आता ते त्यांचं मोठेपणा मला नाही म्हणता येत तसं, कारण मी राजकारणात नाही, मी काय निवडून आणा म्हणून नाव घेतलं नाही त्यांचं. पण बहुतेक ते टेबल वाजणारे नसावेत म्हणून येते असा अंदाज दिसतो. नाही तर टेबल वाजणारे जे जे सगळ्या पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे टेबल न वाचवणारे मराठा समाजाचं मी काम करतोय, गोरगरिबाचं काम करतोय, रात्रंदिवस जीवाची बाजी लावून संघर्ष करतोय म्हणून एखाद्या दिवशी मायापोटी येत असावेत असा अंदाज आहे. पण टेबल वाजणारे ते नाहीत असं एकूण दिसायला पाहिजे. पण टेबल वाजवणारे पण आता येऊ लागलेत असं म्हणायचं का? दिसत ना ते 2-2 हाताने वाजणारे ढोलबुडील्यासारखे ते दिसत नाही येत. पण येते त्याचा अर्थ समाजाचं काम करतोय. मग ते कोणत्या पक्षाचे आमदार खासदार असतात त्यांना वाटतं ते समाजाचं काम करतोय, याला भेटायला गेलं पाहिजे म्हणून येत असावे. पण ते टेबल वाजणारे नाहीत असं दिसतंय म्हणून येते. ओके, थँक्यू. आणि किल्ले धारूर येथे रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. आपले जुने सहकारी आहेत बाळाराजे आवारे यांनी हा कसा या भूमिकेनंतर रातोरात बसवला आहे. इतर बैठक आहे त्यांची, परंतु मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक घेणार आहे, शिंदे साहेबांच्या समितीची बैठक घेणार आहे आणि सगळ्या सचिवांची पण घेणार आहे आणि मंत्र्यांची सुद्धा राज्याचा एकूण आढावा सुद्धा आजच घेणार आहे. आजपासून ते खूप कामाला लागणार आहे कारण त्यांना कायद्याच्या पुस्तकात टिकवायचे म्हणून बऱ्याचशा बैठका आज मुंबईत घडामोडी होणार आहेत. आपण सांगितलेली माहिती खरी आहे, पण उद्याचं होणारं हे कालही त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुंबईत उद्या खूप मोठ्या घडामोडी करणार आहे. तर आमचं तेच म्हणणं आहे, समाज मोठा आहे, गोरगरीब आहे, यांना द्या हेच तर मला डोक्यावर घेऊन नसते. आम्ही काय शत्रू तुमचे का, तुम्ही आमचे थोडी शत्रू, तुम्ही बोलतात म्हणून नाही बोलतो, मग तुम्ही बोलू नका हे समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत. पण आरक्षणाशिवाय भाऊ सुट्टी नाही, आरक्षणाशिवाय सुट्टी नाही. मी कोणाचाच नाही, मी फक्त समाजाचा आहे. मी कोणाचा होऊ शकत नाही, मला कोणी बोलू शकत नाही, मला जेलला जायला मी भेट नाही, माझं कितीही काय म्हणतात ना त्याला अन्याय करायचा प्रयत्न केला तरी मी हटत नाही, माझी खासियत होते आहे. त्याच्यामुळे मी ते घेतल्याशिवाय वाटत नाही नसता. विधानसभेत खरं सांगतो मी पश्चाताप हो, एवढा पश्चाताप आहे की मी आता इथून उठलं की मी बैठका सुरू करणार आहे जाती धर्माचे प्रमुख लोकांची मी बैठका सुरू करणार. कारण मी आता शहागडला घरी जाणार आहे इथून सुट्टी झाल्याच्या नंतर, त्यामुळं मला सगळी रणनीती आखवायची पुढची सुद्धा माझ्या समाजाला पडून देणार नाही. हो तुम्ही घरी जाणार तुमच्या, पण मग तुम्ही पाठीमागे एकदा घरी गेला होतात पण फसवल्याची भावना तुम्हाला झाली म्हणून नंतर तुम्ही घर सोडलं, पुन्हा तुम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली, मग आता घरी जाताय. नाही फसवलं काय त्याचं 10 महिने रवून दाखवा बरं तुम्ही. नाही त्याच्याबद्दल कौतुकच आहे तुमचं, पण फसवलं का नाही मला करमलंच नाही. मी गेलो म्हणजे काय आहे बघ काय लावडी त्याच्यात. एकदा मुलीचं शिरेत झालती गेलो, एकदा मुलाच्या
डोक्याचा आणि पायाचा प्रॉब्लेम झाला आणि ते 2 दिवस बेशुद्ध होते. मला माहीत नव्हतं म्हणून गेलतो आणि 1.5 घंटेपेक्षा थांबलो नाही थांबू शकलो मी. पण आता मला सांगा, शहागड याचा अर्थ अरे वेगळा घेताल तुम्ही, माया परत ध्यानात वेगळा आलं. तिथं आम्हाला एक कार्यालय टाकायला लागतं मोठं या घडामोडीसाठी. मग सगळी वर्दळ इथं होण्यापेक्षा अंतरवाली टप्पे पाडावं लागणार आहेत आम्हाला त्याचे. आणि त्याचा अर्थ तसा आहे, म्हणजे त्याचा गैरअर्थ होईल परत तरंगडीच्या बांधावर. असं होऊ शकतं ना की तुम्ही अंतरवाली सोडताय का? नाही, अंतरवाली सोडायचं काय, अंतरवाली सोडायचा विषय नाही. पण वर्दळ हाती होती तिथं आणि गाव देवासारखं. हे बघा, दत्ताभाऊ माझं काम कसं आहे, मी माणुसकी जिवंत ठेवणारा बोर्ड आहे. त्या गावातल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, कीर्तनाचा नाही झाला पाहिजे, आवाजाचा, लेकरं शाळेत जाते त्यांचे ते नाही झालं पाहिजे. देवासारखं काम केलं आहे. पुण्यवान गाव आहे, वारकरी संप्रदायाचं गाव आहे. लोकांनी माझ्यावर आतोनात प्रेम केलं. जे आंदोलनात होते सगळ्या जाती धर्माचे जे लोक होते आतोनात प्रेम केलं. म्हणून मी कालच एक शब्द वापरला, मनभेद मतभेद काय झाले असले तर आजच जाळून टाकले अंतरवालीतच, आजच जाळे. मनात एक शब्दानेही शंका राहणार नाही. कारण तिथं शेतकरी वर्ग आहे सगळा, येताना अडचणी, जाताना ट्रॉफिक होती, गाड्या लागतात. कालच आपण स्वतः साक्षीदार होता, 9 किलोमीटरवर लावायला जागा नव्हत्या गाड्या. म्हणजे मग परत लोकांचे हाल होते. शेतकरी वर्ग त्या गावाचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत. मला पेक्षाही त्यांच्या माझ्यावर माया केली. मला रात्रीला कधी यायचो मी कार्यक्रम करू, तितक्या रात्री चहा द्यायची, कोण करत नाही स्वतःच्या मुलाचं सुद्धा. इतकं गाव मला जपलेलं ते पूर्ण गाव आंदोलनात होते ते. त्यामुळं त्यांचं उपकार मीच काय कोणीच विसरू शकणार नाही. ही पवित्र भूमी फक्त तिथं नको, हे मोठ्या पटांगणात पाहिजे की जेणेकरून जर ते मोठं ऑफिस टाकलं तर तिथं प्रचंड वर्दळ राहणार आहे. कारण ते राज्याच्या लेवलचं ऑफिस तिथं टाकावं लागणार, म्हणून तिकडं जाणं गरजेचं आहे. त्या ऑफिसचं काम मला वाटतं आज सकाळपासून सुरूसुद्धा झालं, 6 वाजल्यापासून शहागडला. मोठं काम मला वाटतं बऱ्याचशा एकरमध्ये ते आता मोजते. जी माहिती आत्ता मिळालेली आहे तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वीच उठलो मी. हे 2 कामं जर तिथं म्हणलं तर कसं होतं, मी काय करायचं, आंदोलनाचं बघायचं का हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं. म्हणून कोणाचं तेच असतं, म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा असंच असतं. वेगवेगळ्या त्या वारून केल्याशिवाय ते होत नाही. एकाच जागेवर सगळा उताडा, मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो. त्यामुळं घरी जाणंही गरजेचं आहे. बरं घरी गेलो म्हणजे आंदोलन नाही सोडलं, बरं इथं घरीच राहतोय, अंतरवाली माझंच घरी, तेही गरज आहे. मी कुठेही राहिलो, डोंगरात बी राहिलो तरी समाजाचंच काम करतो. मग राही सुरक्षेचाही प्रश्न आहे ना, म्हणजे हे सुद्धा लय महत्वाचं आहे. मी कुठं राहायचं, अचानक ठिकाणी राहणं आणि प्रश्न आहे त्याचा. म्हणजे एक ओळीचा प्रश्न असा, आंदोलनाचं ठिकाण हे शहागड असेल नाही, सेंटर केंद्र नाही. तिथं फक्त ऑफिस येणारे जाणारे लोकांच्या अडीअडचणी, आम्हाला पुढं काय करायचं त्याच्याबद्दलचे तिथं सगळं निवेदनबद्दल सगळं होणार. कारण ते मोठ्या करत राऊंडमध्ये ते टाकायचं ठरलं रात्री. त्याच्यामुळं सकाळपासून लवकर आमचे लगेच कामाला लागले 6 वाजल्यापासून. आता येते केंद्र नाही, हे अंतरवाल्यावर मी सोडलेले हे काल सोडताना. तुम्ही ठरवा भविष्यात उपोषण करावं लागलं किंवा काही निर्णय घ्यावा लागला. आता नको दादा, उपोषण नको. आता उपोषण करून केव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं, कोणाचं असलं तरी. 10 महिने गावानं संघर्ष केला अंतरवालीनं माझ्या. देवासारखे लोक आहेत ते, एवढं प्रेम केलंय. 10 महिने संघर्ष केला, आणखी काय पाहिजे? किती दिवस करायला लावायचं त्यांना, किती दिवस त्यांनाच करायला लावायचं. त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केलं ना तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करता येईल. पटेल सर, थोडक्यात आता उपोषण नको यापुढे. नको नाही दिले गेले तर त्याच्यात जायचं. मी म्हणलोच ना आता की केव्हा तरी बंद करायचंच आहे. त्याच्यापेक्षा गोरगरिबाला देणारं वरिंदाला बरं ना. मुस्लिमाचा त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठ्यांचा आहे, दलितांचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, 12 बोलतेदारांचा आहे. मग ते प्रश्न सोडायला असतात, ते गेल्याशिवाय काय पर्याय. मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे. 10 महिने केलं मग याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य झाला.
10 महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो याच्यापेक्षा काय अपेक्षा असते की 10 महिने देशातलं पहिलं आंदोलन असतं 10 महिने चालू उद्याचे 29 तारखेला 10 महिने होईल आंदोलन. त्याच्यापेक्षा गावानं किती भार सांभाळायचा त्या गावाचे खरंच कधीच उपकार नाही विसरू शकत कोणीच. पाटील तुम्ही नेहमी म्हणायचे उपोषण एवढा हत्यार धारदार कोणतंच नाही आणि आता तुम्ही उपोषणच नको म्हणता. मला उठता येणार ना मला उठता येणार चालता येणार मी आज मला तोंड डोळ्यात सुद्धा तिकडे जात आहे 2-4 दिवस पडून चाला ना ठोको आला आज सुद्धा आहे हे बांधलं रात्री आता त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईंचे आणि हे सुजल्यामुळे काढलं इकडे शिर सापडा म्हणून थांबलं उपोषण करीन ना मला वेळ आली तर कोणा मी मरायला तयार फक्त तसं नका मला काही गेलो शब्द घरी गम गेले असं नाही मी कुठं राहील ना तरी मी जवळपास 19 वर्ष झाले समाजासाठीच मरायला तयार मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा मी कुठे असू दे मी समाज सोडून काम करत नाही घरी राहिलं तरी मला जातीसाठी लढायचे आंतरवाळीत राहिलं तरी जातीसाठी लढायचे 6 पिंपळगावला राहिलो तरी मला जातीसाठी लढायचं बांबिरी वडी काढत राहिलं तरी मला जातीसाठी लढायचं आणि मी आता ठरवलं मला एखाद्या डोंगरावरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षच करायचा तुम्हाला करता आलं पाहिजे. कुठं राहील तरी ओके थँक्यू